समाजाला टार्गेट मंजरी समाजाच्या गावात जाऊन हेच कृत्य केलं. मोडस ऑपरेंडिटी. आता बातमी आहे खरात संदर्भातली. अशोक खरातच्या सुनावणीला आता सुरुवात झाली. कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये अशोक खरातची आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. पोलीस कोठडीची मागणी आज केली जाणार आहे. सुनावणीला आता सुरुवात झाली, त्यामुळे कोर्ट आज काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. काल सुद्धा अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुनावणीला आता सुरुवात झाली, त्यामुळे आज कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे पाहावं लागेल. अशोक खरातच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. भोंदू अशोक खरातची आज VC द्वारे ही सुनावणी पार पडते आणि या सुनावणीमध्ये आज कोर्ट नेमका काय निर्णय देतं, पोलीस कोठडी पुन्हा सुनावली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 11 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत आणि या सगळ्या संदर्भात काल सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पार पडली, सुनावणी झाली आणि त्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आज कोर्ट नेमका काय निर्णय देतं, आज पोलीस कोठडी सुनावली जाते का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशोक खरातच्या सुनावणीला आता सुरुवात झाली आणि भोंदू अशोक खरात VC द्वारे या सुनावणीला उपस्थित असल्याची माहिती आहे. अशोक खरातच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. VC द्वारे अशोक खरात सुनावणीला उपस्थित आहे. कोर्ट आज काय निर्णय देतं हे पाहावं लागेल. अशोक खरातच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये आज न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात झाली, त्यामुळे आता थोड्याच वेळात निर्णय नेमका काय हाती येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. काल अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यामुळे या प्रकरणामध्ये आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. सध्या पोलीस आणि SIT कडून भोंदू अशोक खरातच्या सगळ्या प्रकरणांचा तपास केला जातो. त्याचे आर्थिक व्यवहार सुद्धा तपासले जातात. दरम्यान या खरातवर 8 लैंगिक गुन्हे, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत आणि 3 इतर गुन्हे आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता न्यायालयात सुनावणीला आता सुरुवात झाली. VC द्वारे अशोक खरात या सुनावणीला उपस्थित असल्याची माहिती आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागतं. तर खरातला काल पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली. सरकारी वकिलांनी पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीची मागणी केली होती. खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल